सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कर्जत तालुक्यातील सांडशी येथे आई भवानी मातेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. पहाटेच काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी 9 ते 11 या वेळेस श्री सत्यनारायण पूजा व अभिषेक पार पडला. दुपारी ग्रामस्थ मंडळ तिवणे यांच्या वतीने भजन झाले, तर सायंकाळी वासरे खोंडा परिसरात सामुदायिक हरिपाठ आयोजित करण्यात आला. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार बाल कीर्तनकार काकडे महाराज यांनी प्रभावी कीर्तन सादर केले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक भारावून गेलेत. दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम ज्वलंत उदाहरणासह त्यांनी मांडले. तरुणांनी व्यसनमुक्त राहावे, समाजासाठी वाहून घ्यावे असा संदेश त्यांनी दिला. कीर्तनादरम्यान अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भाविकांनी हात वर करून टाळ्यांच्या गजरात नामस्मरण केले. या प्रसंगी रवींद्र शिंदे यांनी महाराजांच्या हस्ते गळ्यात माळ घालून आशीर्वाद घेतले. नंदकुमार शिर्के व शुभम शिर्के यांनी शाल आणि श्रीफळ देऊन महाराजांचा सत्कार केला. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ खारे तसेच मनोहर दादा थोरवे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. त्यांच्या हस्तेही काकडे महाराजांचा सत्कार करण्यात आला. रात्री महाप्रसादानंतर जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी चाकण यांच्या वतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. दीपक शिर्के यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हा सोहळा होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या गावातील तरुणांनी उत्तम सहकार्य केले. आम्ही कोणत्याही पक्षाचे प्रतीक मातीवर न आणता समाजकारणाला प्राधान्य देतो. गावातील प्रत्येक तरुणाने शिक्षण, पोलीस भरती व चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करावेत हीच आमची अपेक्षा. रवींद्र जगन्नाथ शिर्के म्हणालेत, हा कार्यक्रम गावातील 10 सदस्यांच्या मुख्य समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. अध्यक्ष विकास पेरणीकर व त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांनी एक दिलाने सहकार्य केले. राजकारणापेक्षा देवकार्य आणि गावाचा विकास महत्त्वाचा आहे. भविष्यात तालुका व जिल्हा स्तरावर गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा आमचा मानस आहे. काकडे महाराज यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, सांडशी नगरीतील तरुणांनी भवानी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त सुंदर आयोजन केले. एवढ्या कमी वयात समाजासाठी कार्य करणारे शुभम शिर्के, नंदूभाऊ आणि सर्व तरुण मंडळींचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. भवानी मातेची कृपा या गावावर सदैव राहो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडला. कुठे चालवलंय? काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोरांना देण्यासाठी? काय उत्तर आहे? प्रेम पेटवलं की सगळी लोक रडतात, ती लहानाली पोर असतात आणि असताही पोर आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई पोराला पत्रकाने जगते म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरं पाठ करताय, माझा बाबा देवा घरी गेलाय. दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात, तू काय शाळेत आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना. मी नाही आलो. दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात. ते पोरगं मट्यावर बसतंय. ते पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात अन्न नाही. मला उभं राहिलं की चक्कर येत आहे, म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे, मेलाय तुझा बाप. तुला परत घरी बाप नाही मिळाले, मेलाय. फार त्या पोराच्या हृदयाला जखम होते, माझा बाबा मेलाय. पोरगा धपतारा पडतय आणि घरी जाऊन आईला म्हणतंय, आई मेलाय ना माझा
आई परल पदराखाली जगते, डसडसा रडते, ओ डसडसा रडते. मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी ओतीतय रे, पाणी ओतीतय. 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी ओतीतय. ही गोष्ट नाही सांगत आहे, ही मालिका नाही सांगत आहे, ही 50% दारुड्यांची घरातली चित्र आहे. का दारू प्यायची, का दारू प्यायची, का दारू? ते मायबापाकडे बघून तरी पिऊ नका. अरे जगामध्ये, जीवनामध्ये सगळे नातेवाईक तुमच्या जवळ येतील. तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, लोक प्रेम करतील. पण निस्वार्थ प्रेम या जगात जर कोण करताय ना, ते फक्त आपले माईबाप आहे. पण ही किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. पण ज्याचे आईबाप गेलेत ना, त्याच्या जवळ जाऊन बसा. आईबाबांची किंमत, आईबाबांचं प्रेम तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. अरे आईचं नाव जरी काढलं ना, तरी तुमच्या समोर डसडसा रडेल. सांगेल महाराज, माझी आई गेली ना, या जगातलं माझं प्रेम संपलंय. अहो किती दिवसानं घरी येऊ द्या, कामावरून थकून घरी येऊ द्या. अहो आल्याबरोबर माझ्या आईनं काठी टेकत समोर यावं आणि एवढंच विचारावं, बाळा आलाय ना तू? अहो असं म्हणायची, तोंडावरून पाठीवरून हात फिरवायचे, सगळं थकवा निघून जायचा माझा. पण आज आई निघून गेली ना महाराज, अहो तोंडावर फिरणार हात, पाठीवर बसणारी थाप माझी आयुष्यातली निघून गेली आहे. अहो माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटून गेलाय. ज्याची आई गेली त्याला विचार आईची किंमत काय असते, ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय असते. मग माझा तरुण वर्ग बसलाय बघा, त्या आचार्य विनोबा भावेंचं चरित्र बघा, आईची किंमत कळेल आपल्याला. अरे आचार्य विनोबा भावे व्याख्यान देण्यासाठी गावोगावी जायची, सोबत बॅग मध्ये एक लुगडे घेऊन जायचे. व्याख्यान देऊन झालंय, मुक्कामाचा प्रसंग झाला ना, आचार्य विनोबा भावेने ते बॅग मधून ते लुगडं काढावं, खाली आथरावं आणि मस्त पैकी त्याच्यावर झोपून जावं. अहो एक सदग्रस्त समोर गेला आणि जवळजवळ त्यांनी चौकशी केली आहे, आचार्यजी तुम्ही एवढी मोठी श्रीमंत माणसं आहात, एवढं मोठं तुमचं ऐश्वर्य आहे, तुम्ही खाली लुगड्यावर झोपलाय, काय कारण आहे? प्रश्न उपस्थित केला ना. अहो आचार्य विनोबा भावेच्या डोळ्याला 2-2 धारे लागले आहेत. अहो आचार्य विनोबा भावे उठून बसताय और डसडसा रडताय. अहो तो सदग्रस्त समोर गेला, हात जोडले, आचार्यजी माझ्याकडून काही चुकलंय का? मी अनावधानानं काही जास्तीचं बोललोय का? मला माफ करा. त्यावेळेला आचार्य विनोबा भावे बोलतायत, हे दादा अरे तू बोललाय म्हणून मी रडत नाही रे. मग अरे तुम्हाला प्रश्न केलाय, तुम्ही खाली लुगड्यावर का झोपता म्हणून. मग अरे मी लुगड्यावर झोपतच नाही गड्या. मग अरे मी माझ्या आईच्या मांडीवर झोपतोय का? अरे जेव्हापासून मी जन्माला आलोय ना गड्या, अरे तेव्हापासून मी माझ्या आईच्या मांडीवर झोपायचो. पण त्या दुर्जन काळाला माझ्या आईचं आणि माझं असणारं जे वात्सल्य प्रेम आहे ते सहन झालं नाही. त्याने माझ्या आईवरती घाला घातला आणि माझ्या आईला माझ्या हातून हिसकावून घेऊन गेला. अरे जेव्हापासून तो माझ्या आईला घेऊन गेलाय ना, तेव्हापासून माझ्या आईच्या मांडीवर झोपण्याची संधी माझ्या आयुष्यातली निघून गेली आहे. आणि माझ्याच आईचं लुगडं आहे. मी लुगड्यावर जरी झोपत असलो ना, तरी मला माझ्या आईच्या मांडीवर झोपल्यासाठी झोप लागते रे, म्हणून मी ह्या लुगड्यावरती झोपतो. राग आकळा, राग आकळा, माणसं नुसती पिकली मारत. सीताफळ पाहिलं तुम्ही, दाबला का मध्ये जाते, कशी माणसं नुसती पिकली मारत. आता जर एखाद्याला म्हणलं टाळणी तो म्हणतो मला म्हणला आटा तू उलट तिकडे. बरं जर देवळं कधी दिसलं नाही वापस सुद्धा नाही. राग आकळा. एक वाक्य सांगू का, 2 मिनिटाचा राग तुमचं जीवनही संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देवही बनू शकतो. राग आकळा. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध आणि म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. लोभ. मग भांडण्याचं कारण काय? बाप गेल्यावर बहिणीने जेवढे खाते फळे भाऊ जॅम केले तेवढे यमानं केले नसेल. यम परवडला पण बहीण परवडली नाही. याच्यातल्या 15 जणी आहेत आता इथं माय पुढे बसलेले आहेत कीर्तनात, सटक्या भावाशी बोलत नाही. 15 जणी आहेत, मी नाव सगळं सांगेन, आपलं काम वेगळं. हा विनोद नाही. 50% लग्नांमध्ये सका मामा राहिला नाही महाराज. सका मामा उलटला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. पुढून आली काय नव्हती अवलाद, गुरु मामा. 3 माणसं अशी मारायची संधीत आणले पाहिजे. 3 माणसं, एक गुरु मामा, दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. फाटकी चटी घालायची पद्धत कोणी आणली बा, फार की फाटेल. अहो इथं कापेल, इथं कापेल, त्याच्या काही शेण दोन्ही कोण का
आणि ही नाही जरा घालतो बघ काय मग. आणि तिसरा एक माणूस तो आणला नाही तो डायरेक्ट भोकासला. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे माल, पाचवा पोरगा आहे मत्सर, आणि म्हातारीचा सहावा पोरगा आहे अहंकार. अहंकार गायकाला गाण्याचा, अहंकार वादकाला वाजवण्याचा, अहंकार कीर्तनाला कीर्तनाचा, अहंकार कशाचं का होईना पण प्रत्येकाला काय झालंय अहंकार. अहो काही माणसांना माहिती बायको घेखणी आहे याचा अहंकार. तो म्हणतो आपली पतीची आई आता गावाला काय फायदा. ए अहंकार अहंकार अहंकार. शेतातल्या मालाचे पैसे झाले, सासऱ्याला ट्रॅक्टर घेतला, सुनबाई म्हणली मग पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाहिजे इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस काय. धर्मवीर संभाजी महाराज की हरो 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 भवानी माते की. नमस्कार, माझं नाव दीपक शिर्के. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदरस्पर्शी पावन झालेल्या भूमीमध्ये आज कार्यक्रम संपन्न झाला. पण कार्यक्रम संपन्न होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी का म्हणतो तर समोरच राजमाती किल्ला आणि समोरच ढाकभैरी याचं ज्वलंत उदाहरण. आज सकाळपासूनच काकड आरती तसेच हरिपाठ तसेच प्रवचन आमच्या गावातील सर्व तरुण उत्स्फूर्त मुलांनी चांगलं सहकार्य केलं. तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक इंदुलकर महाराज देशमुख यांचे शिष्य काकडे महाराज यांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून अमृत पाजण्याचं काम केलं आणि त्यांनी माणूस दारू पिण्यापासून वंचित राहिला पाहिजे, दारू किती भयंकर वाईट आहे हे त्यांनी ज्वलंत उदाहरण त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून दिलं आणि ते आमच्या तरुण वर्गाने त्यांचं तंतोतंत पालन केलं. तसंच माझा भाऊ, मला वाटतं 40 वर्षाचा माझा भाऊ असेल, पण कधीही कुठलीही ड्रिंक न करता त्यांनी महाराजांच्या कीर्तनाला अमृत प्यायल्यासारखं झालं आणि त्यांनी स्व इच्छेने आपली माल महाराजांच्याकडनं घालून घेतली. मी भाऊला पण शुभेच्छा देईन का पुढच्या आयुष्यासाठी चांगलं एक वारकरी संप्रदाय सांशीमध्ये तरुण झाला. तसेच या काकडे महाराजांच्या कीर्तनासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली ते शुभम शिर्के. तसेच या कार्यक्रमाला चांगलं गोडधोड या कार्यक्रमासाठी जेवणामध्ये झालं पाहिजे असे आमचे देवदास चव्हाण यांनी स्वीट उपलब्ध करून दिलं आणि ग्रामस्थाच्या वतीने प्रत्येकाने वर्गणी काढून प्रत्येकाने स्वेच्छेने देणगी दिली आणि प्रत्येकाच्या खेळमेळीमध्ये वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न होते. आता कीर्तन झालेलं आहे, आता जागर गोंधळही होत आहे आणि पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या येणाऱ्या काळासाठी मी प्रत्येक तरुणांना शुभेच्छा देतो का असाच कार्यक्रम तुम्ही करत राहा. कारण ह्या कार्यक्रमाची आम्ही 1 महिनाभर वाट बघत असतो. कुठलेही राजकीय भेदभाव नसतात, काही आम्ही कुठल्या पक्षाचं सिम्बॉल आमच्या माती नाही, आम्ही कुठल्या पक्षाचं पदाधिकारी नाही, फक्त गावाचा विकास हेच आमच्या शुभम दादाचं ध्यास असं. आणि माझा मित्र पोलीस झाला पाहिजे, मी पोलीस झालो, माझा मित्र पोलीस झाला पाहिजे, माझ्या परिसरातला मुलगा पोलीस झाला पाहिजे, तालुक्यातला मुलगा पोलीस झाला पाहिजे, रोजरोटी चांगली मिळाली पाहिजे हे प्रयत्न करणारा माझा आत्ते भाऊ देवीदास चव्हाण यांनी पण चांगलं काम करतो. तसेच समीर चव्हाण ज्यांनी महाराष्ट्राचा जो नामवंत सुपरस्टार म्हणून वैभव थोरवेला जे महाराष्ट्राचं प्रथम क्रमांक मिळालं ते माझ्या समीर चव्हाणामुळे मिळालं. कारण त्याला त्या व्यासपीठावर ज्यांनी दाखवलं ते समीर चव्हाण. तसेच कोविडच्या काळामध्ये ज्यांनी कोविडमध्ये भावाचं दुरावं नातं झालं, बहिणीचं दुरावं नातं झालं, त्या काळामध्ये ज्या मिलिंद तुर्ड्याने मोठा योगदान या गावातून, माझ्या गावातलाच मुलगा आहे, या चांगलं योगदान DY पाटलासारख्या हॉस्पिटलमध्ये दिलं. मी मिलिंदचा पण आभारी आहे. आणि मी या गाव जसा रेल्वेमध्ये ओळखला जात होता तसा पोलीसमध्ये कसा ओळखला जाईल याला मी देवाला शुभेच्छा देईन. आणि असं तुझ्या हातून चांगलं काम कर. आणि शुभम माझा पुतण्या आहे, मी त्याला असंच सांगेल का बाबा जसा माझ्या गावाचा विकास झाला तसा माणगाव तिवणा या परिसराचा विकास कर, या तालुक्याचा विकास कर, तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये तुझं नाव होऊ दे.
इथेच त्याचा वाढदिवस जेव्हा संपन्न झाला तेव्हा या महाराष्ट्राचे प्रदेश सचिव म्हणून जे होते जे बाजीराव चव्हाण त्यांनी शुभमला सांगितलं, शुभम तू राजकारणाचा कुठलाही सिंबल घेऊ नकोस, तू 1000 कोटीचा मालक होऊ शकतोस, कारण देवीच्या समोर माझ्या अंगाला काटा आला. खरोखर शुभम शिर्के 1000 कोटीचा मालक होईल, कारण 25व्या वर्षी एखाद्या मुलाला बाईक घेता येत नाही, पण शुभम शिर्केनी फॉर्च्युन, ऑडी, BMW अशा मोठ्या मोठ्या गाड्या त्यांनी दाराशी आणल्या आणि या कर्जत तालुक्यात नामवंत उद्योजक झाला. मी शुभमला पण शुभेच्छा देतो आणि सर्व ग्रामस्थांना पण शुभेच्छा देतो. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मी रवींद्र जगन्नाथ शिर्के, सांशी गावातील आमचा ग्रामस्थ म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आणि नमस्कार करतो. आज आमच्या भवानी मातेच्या प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळपासून हरिपाठ, भजन, कीर्तन आणि नंतर गोंधळ आहे, जागर गोंधळ, अशी रूपरेषा पूर्ण होत असताना हे जे भव्य असे कार्यक्रमाचं जे आयोजन केलंय ते आमची मेन कमिटी आहे. एक 10 लोकांची कमिटी आहे गावाची. त्याच्यावरती अध्यक्ष आमचे विकासभाऊ पेरणेकर आहेत, आमचा सोनू पेरणेकर आहे, ही जी मुलं आहेत ऋषिकेश कदम, कैलास पेरणेकर, रोहिदास शिर्के, गणेश शिर्के, वासुदेव कदम, असे जी पोरं आहेत ही, या पोरांचं हे अथक प्रश्न आहे. आणि हे जे चाललंय ना हे केवळ ही टीम करते. आणि ह्या टीमला आम्ही नंदूभाऊ शिर्के, दीपक शिर्के, मी स्वतः रवींद्र शिर्के आणि वासुदेव कदम आम्ही हे सगळे सहकार्य करत असतो. यांच्या पाठीशी आम्ही उभं राहून तरुण पोरं आहेत, आज होतकरू पोरं आहेत. आज भव्य दिव्य असा छोटासा कार्यक्रम करून झाला, अजून पुढे खूप खूप मोठा कार्यक्रम होत जाईल. गावाचं सहकार्य त्याला असावं. गावामध्ये आम्ही सुद्धा, मी राजकीय पक्षाचा जरी नेता असलो तरी जेव्हा आपण समाजकार्य करतो तेव्हा मी राजकारण एकदम आलिप्त करतो. फक्त माझं देवाचं काम झालं पाहिजे, माझ्या गावाचं काम झालं पाहिजे. माझं फक्त एवढंच उद्दिष्ट असते का जेणेकरून कुठंतरी चांगलं व्हावं, कुठलाही गालबोट न लागावं, गावातली सगळी मंडळी एकत्र यावी, कुठलाही समाजवाद, जातीवाद, कुठला धर्मवाद कुठलाही नसावा. फक्त एकच ध्येय असावं की एक गावाचं भविष्य उज्ज्वल असावं. कुठेही राहा, कुठेही जा, कुठल्याही पक्षात जा, 2 पैसे कमवा, मोठे व्हा. आपल्या गावाला जरी कुठल्या दुसऱ्या पक्षात जरी झाला ना, त्यांनी BMW घेतले तर एक दिवस तरी आपल्याला बसायला भेटेल, या माझं ध्येय आहे. मी नाही मोठा झालो तर माझ्या गावाला मोठा झालं, हे माझ्याही पेक्षा मोठा झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. परंतु हे सगळं करत असताना फक्त युवा पिढीने एवढंच भान ठेवावं, तुझे भाव करू नका. राजकारणामध्ये नक्की राजकारण करा, परंतु जेव्हा आपण समाजकारण करतो तेव्हा कुठलाही भेदभाव कोणाच्या मनामध्ये न बाळगता आपण सगळं एकजूट होऊन एकसंघ होऊन काम करू. आणि असेच कार्यक्रम ह्याच्याही पेक्षा 10 पटीने चांगले चांगले कार्यक्रम आपण या गावामध्ये करून टाकू. तालुक्यात काय, जिल्ह्यात काय, आज तर जिल्हा पण गाजतोय, तालुका गाजतोय, महाराष्ट्र लेवलला सोडून देऊ, आपण देशाला जाऊ, एवढं आपल्या गावाची प्रगती होईल आणि आपण खूप मोठे होऊ, सर्व मोठे होऊ. आणि मी मोठा होईल, माझ्या मागे 10 मोठी झाली पाहिजे, हे माझं पूर्ण स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करणार. भवानी मातेच्या चरणी आशीर्वाद करतो. माल घालण्याचा एकच उद्देश होता. मी बिनव्यसनी निर्व्यसनी आहे, 11 वर्ष नाही, बालपणापासून निर्व्यसनी आहे, माझं सुपारीची खंडाचा आहे. फक्त एकच आहे का मी 10-11 वर्ष बैठक करतो, परंतु चला नॉनव्हेज वरती कुठलाही बंधन येत नव्हतं. परंतु एक कुठलं तरी बंधन असेल, मी एक जिद्दी माणूस आहे, माझं ते असते ना, मी जिद्द सोडत नाही. एकदा केलं ते केलं, मग त्याच्यानंतर पाणी सुटते, मग ते नाही होऊ शकत. म्हणून एक बंधन भरून मी ती माल घातली आणि आज ती माल माझ्या तुळशीची गळ्यामध्ये पांडुरंगाची आली, त्याचं मी तंतोतंतपणे पालन करील. आणि माझ्या गावाला आणि ह्या जयविलास चव्हाण आमचा खरोखर आतेभाऊ आहे आमचा, खूप खूप काही त्यांनी पोलीस भरतीसाठी लोकांसाठी केलं आणि आमच्या शुभमनी केलं. शुभम तर 25 वर्षाचा आमचा मुलगा आहे. एवढं मी थांबतो आणि माझ्या गावाच्या तर्फे तुमचा आभार मानतो.